रायगड जिल्ह्यामधल्या जांभूळपाड्यामधली खाद्य संस्कृती म्हणजे थाळी संस्कृती आपण फर्स्ट टाईम प्रथमच यूट्यूबवर आणलेली आहे. तीच सिरीज पुढे कंटिन्यू करून आम्ही एका गावामध्ये पोचलेलो आहे, तसं नाव आहे वाई. आणि इथल्या ज्या थाळ्या आहेत त्या आम्ही कव्हर करतो आहे. ज्या ठिकाणी पोचलो त्या ठिकाणी फक्त एक 6 टेबल्स आहेत आणि एक 20-25 लोकांची बसायची सोय. अगदी घरगुती जेवण आहे हे तर कळतंच आहे. ओपन किचन आहे, बघू शकतो आपण करताना काय चाललं आहे काय नाही ते. आणि आता मी सांगतो थाळी आणून द्यायला आणि काय नाव आहे काय पत्ता आहे हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच देत असतो, तर तिकडे ते बघून घ्या. चल तर मी सांगतो की थाळी आणून द्या आणि बघू यांच्या चवी इथल्या कशा आहेत त्या. इथं आम्ही लास्ट 5 मंथपासून जेवण करत आहे. घरच्या जेवणसारखं जेवण मिळतो इथं. कुठलीही गोष्ट लागली त्या प्रकारे आम्हाला इथं ट्रीट केलं जातं आहे. आम्हाला जर कुठलीही भाजी लागली इन केस आम्हाला ही भाजी नाही आवडली तर आम्हाला दुसरी भाजी लगेच रिप्लेस करून भेटतो. गरम गरम चपात्या भेटतात आम्हाला. जेवणाची क्वालिटी एकदम छान आहे इथे. आम्ही रोज जेवण करतो, मस्त जेवण भेटते ते. नमस्ते, मी आत्ता साई भोजनालयमध्ये आहे. आमच्या घरचे कधी गावाला गेले तर मी इथं जेवायला असतो आणि हे भोजनालय पूर्णपणे शाकाहारी आहे आणि इथे घरगुती पद्धतीत सुंदर आणि सात्विक जेवण मिळते. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या शाकाहारी भाज्या, त्याच्यासोबत एक स्वीट डिश असते आणि खूप सुंदर जे पद्धतीचं जेवण इथे मिळते, म्हणून मी इथे वारंवार जेवायला येतो. धन्यवाद. वाईला आल्यानंतर घरगुती जेवण कुठे मिळतं, आता मुळात हा शब्द जो घरगुती आहे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर जे घरात राहतात त्यांना काही त्याचं कौतुक नसतं. त्यांना कौतुक कुठे असतं, बाहेर गेलं की मात्र त्यांना घरगुती जेवण असतं. ते पहिली कॅटेगरी. दुसरी, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त तुम्ही जेव्हा बाहेर असता तर तुम्हाला जे हवं असतं ते म्हणजे घरगुती जेवण. आणि मी तर बघतो इथे आजूबाजूला घरगुती जेवण आहे प्रॉपर. अशा रीतीने साई भोजनालयामध्ये थाळी आलेली आहे आणि भरगच्च दिसते. बघूया काय आलेलं आहे ते. किती पदार्थ आहेत मोजतो मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पदार्थ आलेले त्याच्यामध्ये. पोळ्या 3 ते मर्यादित आहे. बाकी भात आणि भाज्या स्वीट सोडून बाकी सगळं अनलिमिटेड आहे. तर मी आपल्या नेहमीच्या पद्धतीने खायला सुरुवात करतो. एक एक पदार्थ टेस्ट करतो आणि टेस्ट कशा त्या लगेच सांगतो. पण त्याआधी चला आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एक एक पदार्थ टेस्ट करूया. पहिल्यांदा दिसते हा फ्लावर बटाटा रस्सा अनलिमिटेड. ॲब्सोल्यूट घरी करतो तसं. टोमॅटो पण त्यामध्ये आहे आणि फ्लेवर अतिशय छान, मस्त, ॲब्सोल्यूट झकास, आवडलेली आहे. पुढे चवळीची उसळ. वेगळाच मसाला आहे. पुण्यामध्ये किंवा अजून खाली कोकणामध्ये असं नव्हतं. छान आहे. काळा मसाल्याचा किंचित जास्ती वापर आहे. अमेझिंग आहे. किंचित तेल जास्त आहे पण छान लागते खायला ते. पुढे प्रत्येक खानावळीची जान, थाळीची जान ती असते आमटी. तरी खोबरं तर दिसतंच आहे वरती. छान आहे, चांगली आहे. खूप स्पेशल नाही आहे. कदाचित माझ्यासाठी वेगळं आहे ही टेस्ट. मसाला वापरला आहे ते अगदी बेसिक मसाला वापरलेला आहे. सॉफ्ट. आपल्या 15 ते 75 कुठल्याही वयोगटातल्या लोकांनी खाल्लं, मित्रमैत्रिणी, तरी त्यांना काही त्रास होणार नाही या टाईपचं ही आमटी आहे. छान आहे. पुढे कोशिंबीर आहे. जमली का बघूया. कांदा मस्त, मिरची, टोमॅटो, अतिशय छान जमलेली अशी कोशिंबीर आहे. घरगुती ज्याला म्हणता येईल अशी. पुढे मी चटणी टेस्ट करतो. आणि जवसाची चटणी. छान खमंग भाजलेले जवस, घरी भाजतो आपण त्या टाईपचे आणि छान जमलेलं योग्य प्रमाणात तिखट, मस्त. लोणचं आहे ते मी नंतर खाताना टेस्ट करतो आणि सांगतो. आता महत्त्वाचा मुद्दा जो उरतो तो म्हणजे आपला पोळी आहे का चपाती आहे. सो मल्टीलेअर
सो पोळी आहे आणि पोळी खायला नेहमी जास्ती आनंद होतो चपातीपेक्षा. सो मी या 3 पोळ्या आणि हे सगळं जे वाढलेलं आहे, परत एकदा पोळी फक्त लिमिटेड आहे, बाकी सगळं हे जे आहे ते अनलिमिटेड आहे, स्वीट पण लिमिटेड आहे. सुरुवात करतो, चवी घेऊन सांगतो पुढे काय लागतं आहे आणि काय वाटतं आहे ते. पहिल्याच घासाला सांगायची गोष्ट म्हणजे हा जो बटाटा आहे तो रॉ फॉर्ममध्ये, म्हणजे त्याचं जे कवर असतं, साल असतं, ते काढलेलं नाही आहे आणि त्याची जी एक वेगळी चव लागते छान, ते मी आता घेतो आहे. सो पोळी झकास, गव्हाची क्वालिटी खूप चांगली आहे आणि मल्टी लेअर्स मस्त गरम गरम आहे. कोणालाही आपल्यापैकी आवडेल या टाईपची पोळी आहे. उसळीसाठी जे आपण वाटण करतो आणि प्रत्येकाची एक वेगळी स्पेशालिटी असते, तर यांची जी काही स्पेशालिटी आहे मस्त वेगळी आणि छान चव आहे यांची. थाळीमध्ये स्पाइस लेवल बॅलन्स केलेली आहे. इथे जी भाजी आहे फ्लॉवर बटाटा रस्सा किंचित स्पायसर आहे, त्याच्याशा ही जी उसळ आहे किंचित कमी स्पायसर आहे, आमटी बरीच कमी, त्यामुळे डायरेक्टली स्वीट आहे. सो ओव्हरऑल थाळी टेस्ट वाईज फार बॅलन्स्ड वाटते, मस्त. हां नमस्ते. आम्ही गेली महिनाभर इथं जेवणासाठी येत आहोत. ॲक्च्युली आम्ही ऑडिटच्या निमित्तानं बाहेर फिरत असतो खूप, परंतु बाहेरच्या खाण्या टाळण्यासाठी आणि इथं अतिशय घरच्यागत सात्विक जेवण मिळत असल्यामुळं आम्ही आवर्जून ह्या जेवण ह्याच्यामध्ये साई भोजनालयामध्ये इथं येतो. धन्यवाद. पोह्याचे पापड आपल्याकडचे. जर तुम्हाला कुरकुरीत आवाज आला असेल खाताना कुरकुर असा, तर हे छान आणि कुरकुरीत पापड आहेत, ओळखायला आला असेलच तुम्हाला, मस्त. ब्राह्मणशाही हा भाग वाईच्या अगदी कोर सेंट्रल पार्टमध्ये, त्यामुळे इथपर्यंत कार घेऊन यायचं जरा टाळलं पाहिजे. आम्ही काय केलं, कार लावली वाईच्या मंदिराच्या पार्किंगला, तिथं रिक्षा केली, 30 रुपये दिले आणि इथे पोहोचलो. सो इथे सोयीस्कर तेच आहे, बाहेरगावांना पण येणार असो तर कार वाईच्या गणपतीच्या पार्किंगमध्ये पार्क करायची, तिथून 30 रुपयांनी रिक्षा करायची आणि इथे पोहोचायचं. लोकेशन जरा ऑड आणि छोट्या ह्याच्यामध्ये आहे दिल्लीमध्ये, सो ही काळजी घ्या नक्की. तर निम्म जेवण संपलेलं आहे, रादर 60-70% जेवण माझं संपलेलं आहे. छान वाटते. 3 पोळ्या आणि अशा गिचका वगैरे नाही, प्रॉपर भाजलेल्या छान आपण घरी करतो त्या टाईपच्या मस्त पोळ्या होत्या. भाजी छान होती, उसळ छान होती, मला आवडलेली, कोशिंबीर छान होती, चटणीही छान आहे. अजून लोणचं मी टेस्ट केलेलं नाही आणि शिरा नाही टेस्ट केलेला. भात फडफडीत दिसतोय या ठिकाणी. मला खरं फडफडीत भात फारसा आवडत नाही, मला गिचका भात आवडतो, पण ठीक आहे मी ट्राय करतो. आणि ही आमटी आहे बरोबर, तर हे कॉम्बो कसं लागतं मी टेस्ट करतो आणि सांगतो पुढे काय ते. थँक्यू. पोळ्या सोडून सगळे पदार्थ अनलिमिटेड आहेत, त्यामुळे हे एक मी रिफिल घेतलं इथे आमटीचं आणि गरम गरम आमटी आलेली आहे. आता मी भातात टाकून खातो आणि चव वाढवण्यासाठी म्हणून थोडं मी लोणचं पण त्याच्यामध्ये खाऊन बघणार आहे. चला तर कसं वाटतं ते सांगतो. नमस्कार, मी निखिल कोकरे, चंदौका सराफ ज्वेल्स वाई शाखा. आम्ही गेली 4 महिने झाले ते जेवण करण्यासाठी येतो. आम्ही बाहेर फिरती दौरे असतो, खूप बाहेर खानावळ बघितल्या, मेस बघितल्या, पण बाकीच्यापेक्षा इथं खूप वेगळं आहे, काय युनिक आहे, जेणेकरून आपल्या घरच्या जेवणासारखं जेवण इथं भेटतं. स्वादिष्ट असतं पूर्णपणे एकदम. सगळ्या ज्या काय भाजी वगैरे असेल, चपाती वगैरे असेल, पूर्ण एकदम कुठलाही त्रास होत नाही आहे. ऑफिशियली थाळी संपलेली आहे. आता हा गोड पदार्थ शिरा. आपल्या प्रसादाचा शिरा जसा बनवतात त्या टाईपचा हा शिरा आहे. अतिशय छान परफेक्ट भाजलेलं रवा, मसाल्याचा योग्य वापर. आता मसाल्याचा म्हणजे कोणता ओळखून तुम्ही सांगा, कोणते मसाल्याचे पदार्थ आपण या शिऱ्यामध्ये वापरतो. जकास आणि जमलेला, आवडलेला आहे, संपवतो आणि पुढे सांगतो. शिरा छानच आहे, पण शिऱ्याची टेस्ट एनहान्स करण्यासाठी म्हणून मी थोडं लोणच्याचं खार असतं ते आणि शिरा खातो आहे. तुम्ही असं कधी खाल्लं आहे का? असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, मस्त लागतं आहे. तर जेवण संपलेलं आहे. सगळ्यात आवडलेला पदार्थ ही जी फ्लॉवर बटाटा टोमॅटो रस्सा जे केलं होतं ती 1 नंबर होती. शिरा छान होता, लोणचं पण छान होतं, चटणी पण छान होती, इनफॅक्ट उसळही चांगली होती. आमटी नॉर्मल जशी असते तशी होती. आमटीपेक्षा ते जरा फोडणीचं वरण अंगावरची गोष्ट होती. थाळी आवडलेली आहे. परत एकदा बिलियन झिलियन ट्रिलियन वॉट एव्हर नंबर ऑफ स्टार्स जेवढे अवेलेबल आहेत ते सगळे आणि अगदी घरगुती या नावाला साजेल असं एक्झॅक्ट ही थाळी होती. तर चला, मी मित्र करू सॅन ऑफ करतो या थाळीवरनं. परत भेटूया लवकरच वाईमधल्या कुठल्या तरी अशाच चांगल्या थाळीमध्ये. शुभम भवतु.
नमस्कार. मी दीपाली संतोष महामुनी. आमचं ब्राह्मणशाही दुंडी विनायक PR चौकमध्ये शुद्ध शाकाहारी म्हणजे मेस आहे माझी. आत्तापर्यंत माझ्याकडे 70 मेंबर आहेत म्हणजे जेवणाचे. आणि रेग्युलर आपण राईस प्लेट किंवा ऑर्डर जे कोण काही प्रोव्हाइड करतो तसं आपण ऑर्डर पण देतो. नुसत्या पोळ्यासुद्धा जरी आपल्याला कोणी मागितलं तरी आपण देतो. नुसती भाजी जरी लागली तरी डिशवर आपण म्हणजे देत असतो लोकांना. जसं लोकांचं आता कसं आता सणवार आलं आहे, लेडीजला घरात काम असतं भरपूर स्वच्छतेचं, मग जेवणाचे पुरुषांचे हाल असतात. मग सहज डायरेक्ट येतात, आम्हाला भाजीपोळी द्या, जेवण. त्यांची सोय आपण एक चांगली केली आणि पूर्ण घरगुती स्वतः मी बनवते, आपल्याकडे आचारी कोणी नाही आहे. आणि पूर्ण घरगुती चव आणि रोज कोशिंबीर चटण्यांमध्ये बदल असतो आपल्या. आणि गेले 14 वर्ष जवळजवळ आम्ही म्हणजे चालू आहे माझं हे. त्याच्या आधी मी वसतिगृह वगैरे चालवत होते. आणि 14 वर्षात सुरुवातीला थोडंसं कमी लोक होते, पण आता खूप चांगला रिस्पॉन्स आहे. लोक माझी जाहिरात करतात माझ्यापेक्षा. माझा कुठेही बोर्ड नाही आहे, काही नाही आहे. गुगलला पण लोकांनी माझा व्हिडिओ करून टाकला आहे, त्यामुळे लोकांना ते लगेच सहज शक्य होतं पत्ता शोधणं. पुण्यापासून सगळे गोड आमटीची आमची इथं मेसला आहे प्रसिद्ध. त्या गोड आमटीसाठी लोक वाईत येतात म्हणजे जेवणासाठी. महाबळेश्वरचं एवढं चांगलं पर्यटन स्थळ असून पण लोक जेवून इथून महाबळेश्वर फिरायला जातात. परत आम्ही शूटिंगची पण कामं घेतो छोटी मोठी. परत बारसं म्हणा, सगळे छोटे मोठे जे फंक्शन असतात आपले, ते काय जे ऑर्डर असेल ते पण मी लग्नापर्यंत सगळ्या ऑर्डर करत असते. आणि हा पूर्ण माझ्या आईचा वारसा माझ्याकडे आला आहे. माझी आई मीरा पंडित ही वाईतली खूप सुप्रसिद्ध अन्नपूर्णा होती. आता ती नाही आहे, पण तिने जो 35 वर्ष खूप वाईट नाव कमवलं आहे. आणि तिचाच मी एका वारसा म्हणा, तिचा एक आशीर्वाद म्हणा मी पुढे चालवलं आहे. धन्यवाद.